मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या मीराला म्हणतो, हे बघ, तूच आज तुझी आवडीची भाजी बनव. म्हणजे तुझ्या हातची भाजी कशी सर्वांना आवडते, मग सगळेजण कसे बोटं चाटत खातील, कारण तुलाच भाजी या घरामध्ये छान बनवता येते. तेव्हा सगळेजण आता सत्याकडे बघतच राहतात आणि विचार करत असतात. रूपाचा इगोच आता दुखावतो आणि ती मनातच विचार करू लागते, म्हणजे माझ्यापेक्षाही मीरा चांगली भाजी बनवते असं याचं म्हणणं आहे का या सत्याचं. आता मी सुद्धा दाखवते कशी बनवतात टेस्टी सुकी आणि बटाट्याची भाजी, असं म्हणून लगेचच ती किचनकडे जाते. तेव्हा आजी आणि सुधाकरराव दोघेही आता तिच्याकडे बघून हसतात. तर रिया आणि देविकाला समजत नाही नक्की निरूपाचं चाललंय काय. आता किचनमध्ये इकडे निरूपा गेल्यानंतर ती सत्याला रागातच बाजूला काढते आणि विचारते, काय रे, काही पण माझ्या नावावर काय खपवतोस रे तू, आणि मी कधी बटाट्याच्या भाजीमध्ये पाणी टाकलं. आता अशी भाजी करते ना तू, खाऊनच बघ, या फुलवालीच्या हातची सुद्धा चव विसरशील. मग आता मीरा आणि सत्या गालात हसतात, कारण त्यांना हेच हवं असतं. त्यानंतर ती आता भाजीची तयारी करायला घेते, तर सत्या 3 बोटं करतो आणि त्यातलं एक मुडपतो. म्हणजे निरूपा तर आता आली आहे, पण आता फक्त देविका आणि रिया राहिल्यात. मग आता त्या दोघींसाठी काय प्लॅन करावा हा सत्याने ऑलरेडी ठरवून ठेवलेला असतो, जेणेकरून त्या किचनमध्ये येतील. तेव्हा मीरा आता लगेच सत्याकडे बघते आणि म्हणते, मग मी मोदक करायला घेते हा, असं म्हणून ती आता लगेचच तयारीला सुद्धा लागते. मग आता सत्या मुद्दामच म्हणतो, बाप्पा, आज धूमकेतू स्पेशल तुझ्या आवडीचे उकडीचे मोदक बनवायला लागली. तू खुश आहेस ना, म्हणजे आवडतील ना तुला मोदक, कारण मोदक जर बनले ना तर मी लगेचच तुला आणून देतो बघ, धूमकेतूच्या हातचं स्पेशल उकडीचे मोदक, अगदी खास तुझ्या नैवेद्यासाठी. तेव्हा सुधाकरराव विचारतात, सत्यजित काय म्हणाला रे, म्हणजे मीरा मोदक बनवणार आहे का. अरे वा वा, आता मीराच्या हातचे मोदक म्हणजे एकदम फर्मास असणार, वादच नाही, असं सुधाकरराव कौतुक करत म्हणतात. तेव्हा सत्या म्हणतो, हो मग विषय आहे का. तेव्हा आजी म्हणतात, मला सुद्धा मोदक खूप आवडतात बघ. मग आजी आता मोठ्यानेच म्हणते, अगं मीरा, तू मोदक बनवणार आहेस ना, मग माझ्याकडून ना तुला शाबासकी आणि एक छान असं बक्षीस सुद्धा. मग आता मीरा म्हणते, हो चालेल आजी. तेव्हा निरूपा रागातच मग आजी आणि मीराकडे बघते. सत्याला मात्र खूप आनंद होतो. देविका विचार करते, म्हणजे ही आता मोदक बनवणार मीरा, आजी आणि बाबाच्या आवडीचे उकडीचे मोदक. मग त्या मीराचं उगीचच कौतुक होणार, शाबासकीसुद्धा तिला मिळणार आणि बक्षीससुद्धा आजीकडून तिलाच मिळणार. आता ते काही नाही हा. मग आता असं म्हणून सत्या सांगतो, आजी, अगं आता धूमकेतूच्या हातच्या मोदकांची सर कुणालाच येणार नाही बघ, तू धूमकेतूच्या हातचेच मोदक खाणार. अगं एवढे छान बनवते ना ती की विचारूच नको. मग आता निरूपाकडे तो जातो आणि विचारतोय, निरूपा जमतंय ना. तेव्हा निरूपा म्हणते, हो हो जमतंय, तू जा तिकडे पळ. त्यानंतर आता देविका मनात विचार करते, चला आज मी अगदी छान मोदक बनवणार आणि बाबा व आजीला खुश करणार म्हणजे करणारच. तेव्हा ती आता म्हणते, मला जमतात हा, अगदी छान मोदक जमतात, मी आले हा, असं म्हणून ती पदर खोचते आणि लगेचच मोदक बनवायला घेते आणि मीराला म्हणते की मी बनवते मोदक. तेव्हा मीरा म्हणते, अगं पण मी करते ना. तेव्हा देविका म्हणते, तुला सांगितलंय ना बनवते मी, आता सगळीकडे काय तूच मिरवणार आहेस का फक्त. तेव्हा निरूपाला खूप आनंद होतो की बरं झालं देविका आली. मग आता धक्का मारूनच देविका मीराला बाजूला काढते आणि म्हणते, मलाही जमतात मोदक. मग सत्या आणि मीरा हे दोघेही एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा सत्या आता फक्त एक बोट खाली करतो आणि त्यातलं एकच राहतं. मग त्यामुळे मीरा अजूनच खुश होते आणि त्या दोघांचाही आता तिसरा प्लॅन सुरू होतो. तेव्हा आता रिया विचारते, मी काय करू बाबा. तेव्हा आता सुधाकरराव म्हणतात, तू सुद्धा बघ काय काय करतायत त्या. तेव्हा रियासुद्धा आता किचनकडे जाते. मग आता लगेचच आजी आणि सुधाकररावांना खूप आनंद होतो. तर रिया आता मीराला म्हणते, मीरा वहिनी, मला काहीच करता येत नाही अगं, सगळे काहीतरी करतायत, मी काहीतरी करू का, म्हणजे सॅलड वगैरे करू का. तेव्हा मीरा म्हणते, हो कर की, बघ सगळं धुवून ठेवलंय मी. तर इकडे निरूपा आणि देविकाचं आपापलं काम सुरू असतं. दोघीही एकमेकींकडे बघून मात्र हसत असतात आणि ते पाहून सत्यालाच आनंद होतो की आजीचं स्वप्न फायनली पूर्ण होणार. मग आता राहिलेलं एक बोटसुद्धा सत्या खाली करतो आणि मीराला दाखवतो. मग त्यानंतर मीरा म्हणते, आता ना मी बाकीची सगळी कामं करायला घेते. तेव्हा सत्या म्हणतो, हो चालेल चालेल. तर आता सगळेजण किचनमध्ये काही ना काही काम करत असतात. हे पाहून आता आजी त्या सगळ्यांकडे एकटक पाहतच राहतात. तर इकडे निरूपा आता लगेचच देविकाला म्हणते, अगं तुला कळतं का, पाणी उकळायचं असतं मोदकांच्या पिठीसाठी आणि गॅस कोण ऑन करणार, तो कर अगोदर ऑन.
त्यानंतर सत्या आता लगेच आजीकडे जातो आणि विचारतो, काय येते की नाही लहानपणीची आठवण? सगळ्या बायकांना असं किचनमध्ये काम करताना बघून तुला कसं वाटतंय सांग बरं. तेव्हा लगेचच आजी विचारतात, हो रे पठ्ठ्या, म्हणजे मला बरं वाटावं म्हणून तू हा सगळा घाट घातलास का? तेव्हा सत्या म्हणतो, हो अगं, ही आयडिया तर धूमकेतूची आहे. तेव्हा आजी म्हणतात, आहे हा माझी मीरा गुणाची. नाही, सुधाने माझ्या अशी सून शोधून आणली लाखात एक. तेव्हा सगळ्यांनाच आता खूप आनंद होतो. आजी आता सगळ्यांकडे कौतुकाने बघत असतात. किचन अगदी गजबजून गेल्यामुळे त्यांनाही छानच वाटतं. त्यानंतर सगळी आपापली कामं आटोपून घेतात. मग आजी सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतात. सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा आजी निरूपाला म्हणतात, आज मी खरंच खूप खुश आहे, कारण मीराने काय केलंय, सगळ्यांना एकत्र आणलंय आणि खरंच माझं स्वप्नसुद्धा पूर्ण केलं आहे. निरूपाच्या चेहऱ्यावरचा आता रंगच उडतो. मग आता या डबल पनवतीने असं काय केलं असं आता निरूपाच्या मनात येतं. तेव्हा ती मीराकडे बघत राहते. तेव्हा आजी पुढे म्हणतात की माझ्या मीराने खरंच अख्खं कुटुंब एकत्र आणलं आणि सगळ्यांनी मिळून नैवेद्याचं काम केलं आणि मला ते खरंच खूप आवडलं. नाहीतर फक्त एकाने बनवायचं आणि बाकी सगळ्यांनी वरपायचं असंच काम सुरू होतं. आणि यात कसला आलाय आनंद? आनंद म्हणजे सगळे, सण म्हणजे सगळे. तेव्हा आता निरूपाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिला वाटतं की आता म्हणजे मुद्दामच या मीराने आणि या सत्याने आम्हाला मुद्दाम कामाला लावले. तेव्हा देविका मनातच विचार करते, एवढी मेहनत केली, मला वाटलं मी आजीला इम्प्रेस करेल आणि या मीराचा गेमसुद्धा करेल, पण हिने तर उलट माझाच गेम केला. मग आता निरूपा मनात विचार करते, काही पण करा, कौतिक मात्र त्या पनवतीचं आणि डबल पनवतीचंच होणार. तेवढ्यातच सुधाकरराव आता पेपर घेऊन तेथे येतात आणि सर्वांना म्हणतात की बरं आता ऐका सगळ्यांनी, आज आपल्या घरी हा बाप्पा बसलेला आहे आणि खरंच खूप चांगला दिवस आहे. तर आजच्याच या चांगल्या दिवशी मी काहीतरी चांगलं करायचं ठरवलंय. आपल्या घराचे हे कागद, असं म्हटल्याबरोबरच आता सगळेजण एकमेकांकडे बघतात. तर निरूपा खुश होते आणि मनातच विचार करते, आता गणपती बाप्पाच्या मुहूर्तावर हे आमच्या घराचे पेपर्स पुन्हा माझ्या हाती सुपूर्द करणार आहे. खरंच खूप आनंदाची ही गोष्ट आहे. असं म्हणून निरूपाला असं वाटतं की आता माझ्याकडेच ते सगळे पेपर येणार आणि मी पुन्हा एकदा या घराची मालकीण होणार. आणि ते सुद्धा आता सगळ्यांसमोर पेपर दिल्यामुळे सगळ्यांची बोलतीसुद्धा बंद होईल. मला खरंच खूप छान वाटतंय आणि बाप्पा आहे ना आता सगळ्यांसमोर ज्याला त्याची बुद्धी देतोच, कारण आता मला जे हवंय ते मला मिळणारच आहे. असं म्हणून ती आता पुढे जाते आणि लगेचच सुधाकररावांना म्हणते, द्या मी ठेवते हे पेपर्स. असं म्हणून जेव्हा ती पेपर्स आता सुधाकररावांकडून घेण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा सुधाकरराव मात्र आता लगेचच तिला असं बाजूला करतात आणि मीराला पुढे बोलवतात. मग आता त्यानंतर आता ते मीराला पुढे बोलवतात. मीरा खरी पुढे येते. सुधाकररावांकडे पाहू लागते. नक्की कशासाठी पुढे यांनी बोलवलं हाच प्रश्न तिला पडलेला असतो. ती विचारते, काय झालं बाबा? तेव्हा सुधाकरराव म्हणतात, बाळा हे बघ, आजपासून या पेपरची जबाबदारी तुझ्याकडे असेल आणि तूच हे सगळे पेपर्स तुझ्या रूममध्ये अगदी जपून व्यवस्थित ठेवायचे आहे. हे ऐकल्यानंतर आता मात्र देविका आणि निरूपा या दोघींचाही जळफळाट होऊ लागतो, कारण मीराला हे पेपर का सोपवले जात आहेत हा प्रश्न त्या दोघींना पडतो. मग आता त्या दोघीही एकमेकींकडे बघतात तर निरूपाच्या अगदी तळपायाची आगच मस्तकात गेलेली असते. इकडे आता सुधाकरराव म्हणतात की घे ना मीरा हे पेपर. मग मीरा म्हणते, बाबा मी हे पेपर कसे घेणार सांगा बरं, मी नाही एवढी मोठी जबाबदारी पेलू शकत. तेव्हा काही नाही गं, तुझ्या खोलीत ठेवायचे आहेत फक्त, असं सुधाकरराव तिला समजावू लागतात. अगं अख्खं घर सांभाळते तू आणि हे पेपर सांभाळायला काही हरकत आहे का, असं ते आता विचारतात. तेवढ्यातच सत्यासुद्धा पुढे येतो आणि म्हणतो की बाप देतोय ना पेपर तर घे, हा तुझा हक्क आहे, ही तुझी जबाबदारी आहे आणि तू अगदी व्यवस्थितरित्या ती पार पाडशील. अगं हे कागद ना तूच अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवू शकते, कारण जितक्या प्रेमाने हे घर तू सांभाळलं आहेस तसेच हे कागदसुद्धा तूच सांभाळून ठेव. तेव्हा रिया, रवी आणि आजीला मात्र खूप आनंद होतो. तर देविका, पंकज, निरूपा यांचा जळफळाट आता होऊ लागतो.
तेव्हा आजीसुद्धा पुढे येतात आणि म्हणतात की हो अगदी बरोबर आहे, कारण घर नुसतं नावावर असून चालत नाही, तर ते घर ना अगदी मनात जपावं लागतं, कारण जो घर मनात जपतो ना त्याच्याकडेच अगदी घर हे सुरक्षित राहतं. तेव्हा निरूपा डोळे मोठे करूनच आजीकडे देखील बघू लागते. तेव्हा सुधाकर राव देखील म्हणतात, आई जे म्हणाली ना तेच मला म्हणायचंय, कारण आपण सगळेजण आपल्या घरामध्ये अगदी सुरक्षित राहत आहोत की नाही. आता या घराला सुद्धा भावना असतात, कारण घराला जर स्वतः सुरक्षित वाटलं तर मग घरातील सगळी लोकही आनंदीच राहतात, आणि म्हणूनच घरातील सगळी कागदपत्र तुझ्याकडे असली पाहिजेत असं मला वाटतं. असं मीराला आता अगदी घरची कर्तबगार सून म्हणून आता सुधाकर राव म्हणतात, कारण तू खूप काही करते घरासाठी, हे अख्खं घर सांभाळते, बाकीचे काही सगळे बाहेर असतात पण तू घरात असते, असं म्हणून मीराला सगळ्यांच्या अगोदर ते मोठेपणा देतात. आणि त्याचबरोबर एवढी मोठी जबाबदारीसुद्धा तरीही मीराला ती नकोच असते. ती म्हणते, बाबा हे तुमचं बरोबर आहे, परंतु तरीही मला असं वाटतं की हे कागद सासूबाईंकडेच द्यावेत. तेव्हा निरूपा म्हणते, गप्प बस आली मोठी, कारण माझ्याच घराचे कागद मलाच देणारी आहेस कोण ग तू, असं म्हणून आता ती निरूपालाच खूप बोलू लागते. असं म्हणून ती रागातच सुधाकर रावांना विचारते, काय हो तुम्ही असा परस्पर निर्णय का घेतला, आणि मला सांगा हिचा संबंध काय आहे या गोष्टीशी. तेव्हा आजी आता लगेचच म्हणतात, घरावर तुझं आणि त्याचं नाव असेल ग, पण इतकी वर्ष फक्त हे घर माझ्या सुधाने सांभाळलंय, आणि आता मीरा सुद्धा तेवढ्याच प्रेमाने हा सगळा पसारा सांभाळते. तेव्हा निरूपा म्हणते, फुकट मिळालं ना तर ते पौष्टिकच असतं, हिला काय म्हणायला जाते माझं घर, कारण हिच्या बापाने हे घर काय अंदनात नाही दिलंय, असं म्हणून निरूपा काही सुद्धा बोलू लागते आणि मीराचा अपमान करते. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, गप्प बस जरा. तर सत्या सुद्धा म्हणतो की तसं बघायला गेलं तर हे घर तू सुद्धा नाही कमवलं, समजलं, तुझ्या बापाने हे घर माझ्या बापाच्या आणि तुझ्या नावावर केलं आहे हे घर, त्यामुळे तुझा बोलण्याचा प्रश्नच राहत नाही, समजलं. आता म्हणजे हे घर दोघांचं सुद्धा आहे, एका कुणाचा त्या घरावर हक्कच नाहीये, असं म्हणून सत्य आता निरूपालाच गप्प करतो. तर देविका आणि पंकज रागातच आता सत्याकडे बघतात, तरीही निरूपा ऐकून घेत नाही. ती म्हणते, तू गप्प बस रे, का मध्ये मध्ये बोलतोस. मग आता ती सुधाकर रावांना विचारते, काय हो काय म्हणून तुम्ही या घरची जबाबदारी या मीराला दिलीत. त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात, कारण तुला या घरची जबाबदारी सांभाळता आली नाही ना म्हणून. अगं इतकी वर्ष ही कागदपत्र तुझ्याकडेच होती ना, पण तू काय केलंस, कुणालाही अगदी न सांगता हे घर गहाण ठेवलं, असं म्हणून निरूपाने या घराच्या बाबतीत काय काय केलं हे सगळं काही सुधाकर राव सांगतात, आणि आम्हाला कळू न देता हे घर गहाण ठेवायची काय गरज होती असं विचारतात. आणि अगं जर तुला हे घर तुझं वाटलं असतं तर तू त्याची काळजी घ्यायची होती, समजलं. मग आता सत्याला हे सुधाकर रावांचं म्हणणं पटतं. ते पुढे म्हणतात, तू काय केलं निरूपा, आयुष्यभर आपल्याला जपणारं, अडीअडचणीला साथ देणारं तू आपलं घर अगदी फुकून आलीस, आणि ते सुद्धा चैनीसाठी, मोठेपणा मिरवण्यासाठी. मग आता निरूपा म्हणते, पण आता हे घर सोडवलंय ना, मग कशाला 4-4 वेळा उगीच तो विषय काढता, आणि हे घर मी माझ्या चैनीसाठी नव्हतं गहाण ठेवलं, या घराच्या फायद्यासाठीच ठेवलं होतं. तेव्हा सत्य आता जोराजोरात टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, काय तू हे घर कशासाठी गहाण ठेवलं होतं म्हणतेस, या घराच्या फायद्यासाठी का, काय ग काय फायदा केला तू या घराचा मला सांग बरं. अगं तू हे घर ना या पंकज आणि देविकाच्या लग्नासाठी गहाण ठेवलं, आणि त्याचबरोबर त्या देविकाचं पार्लर तुला ओपन करायचं होतं, तिला तिचा व्यवसाय टाकून द्यायचा होता म्हणून गहाण ठेवलं, आणि तू काय वार्ता करायला लागलीस आता. मला तू म्हणत असतेस ना ग निरूपा, अगं कॉमेडी बंद कर, पण आता ना तू तुझी कॉमेडी बंद कर हा, कारण आम्हाला ही सगळी ना आता कॉमेडीच वाटते. तेव्हा देविका आणि पंकज दोघेही काही बोलत नाही, एकदम गप्प गप्प असतात. तर रिया आणि त्याचबरोबर रवी एकमेकांकडे पाहतात. रियाला याविषयी काही कल्पना नसते की हे घर नक्की कशासाठी गहाण ठेवलेलं असतं. मग त्यानंतर निरूपा तोंड उघडत म्हणते, मला या घरामध्ये ना श्रीमंत आणि घरंदाज मुलगी सून म्हणून हवी होती, आणि तीच घरंदाज सून म्हणजे माझी देविका आहे, आणि आता आणलंय ना तिने हे घर सोडवून, तिच्याच वडिलांनी पैसे दिले आणि हे घर सोडवलं, आणि आपल्या सर्वांना सुद्धा कर्जमुक्त केलं. तेव्हा देविका हो हो करते. मग आता आजी मनात विचार करते की आता जर आपण काही बोललो तर उगीच प्रॉब्लेम होईल, आणि मीरा आयुष्यात कधीही तोंड उघडणार नाही, स्वतःसाठी स्टँड घेणार नाही, म्हणून आता हीच संधी आहे की मीराला
तिचं अस्तित्व निर्माण करण्याची, म्हणजेच तिचं या घरामध्ये काय अस्तित्व आहे हे सगळ्यांना तिने स्वतःने सांगावं असं मला वाटतं. त्यामुळे आजी गप्प राहण्याचा निर्णय घेतात. कारण आता जर मी तिच्या बाजूने बोलले ना तर मीरा नेहमी अशीच शांत राहील, कधीच स्वतःच्या बाजूने बोलणार नाही. त्यानंतर आता सत्या हा निरूपाच्या अंगावर धावूनच जाणार असतो. तेव्हा आजी लगेचच त्याचा हात पकडतात आणि त्याला गप्प करतात. मग त्यानंतर निरूपा मीराचा अपमान करते आणि म्हणते, या लोकांचं बरं असतं ना फुकटचं येऊन इथे राहायचं आणि अगदी फायदे उचलायचे. वर काहीतरी यांना घराचे कागदपत्र हवे आहेत. हिचा बाप जर जिवंत असता तर या घरची एक फरशी तरी घेता आली असती का? भिकारी कुठशी असं म्हणून ती मीराचा अपमान करते. सर्वांसमोर असा अपमान मीराला सहन होत नसतो. सत्याच्या डोळ्यात आता निरूपाविषयीचा राग दिसत असतो. सततच माझ्या बायकोला ही सारखं टोचून टोचून बोलतीये हे सत्याला पटत नसतं. आजीला आणि सुधाकर रावांना सुद्धा. पण आता निरूपा गप्प राहण्याचं नावच घेत नसते. आता हिला काय हवंय तर घराचे पेपर, हपापाचा माल गपापा करत. तर मीराच्या डोळ्यात आता पाणी येतं. हिच्या घरचे लोक इथे येतील आपल्या घरी तेव्हा आपल्याला करतील का मदत? देविकाच्या बाबांसारखे ते पैसे देतील का? रियाचे ते डॅडा आहे त्यांच्यासारखं सोनं नाणं 50 तोळे सोनं देतील का आपल्याला? नाही ना, त्यांच्याकडे मिळतील फक्त फुलं आणि अर्धा डझन केळी. आणि अशा या मुलीला घरचे कागदपत्रे द्यायचे? शी बाबा, असं म्हणून निरूपा आता मीराचा अक्षरशः तिरस्कार करते. तेव्हा मीरा आता स्वतःसाठी स्टँड घेते आणि म्हणते, गप्प बसा हा सासूबाई, अजिबात माझ्या घरच्यांना काही बोलायचं नाही. मी त्या दिवशीच सांगितलंय तुम्हाला. हो, आज आपल्या घरी बाप्पा आले आहेत, त्यांच्या समोर निदान तरी असं बोलू नका. अहो, तुमच्यासाठी श्रीमंती म्हणजे फक्त पैसा आणि दागिने का? अहो, खरी श्रीमंती ही मनाची श्रीमंती असते. तेव्हा आता मीराचं हे बोलणं अजिबातच इकडे देविका, पंकज आणि निरूपाला पटत नसतं. पुढे आता मीरा म्हणते, ज्याला माणसाचा चांगुलपणा दिसत नाही ना त्याला फक्त आणि फक्त आपला पैसाच दिसतो. अहो, आम्ही तर मेहनत करून पैसे कमावतो आणि अगदी गरजेपुरतच कमावतो आणि त्यात सुद्धा सुखी व समाधानी असतो. आणि मी तर म्हणते असमाधानी लोकांपेक्षा आम्हीच जास्त श्रीमंत आहोत आणि अगदी समाधानी सुद्धा आहोत. आणि तुम्ही आम्हाला कोणापेक्षा कमी समजू नका. आमची इज्जत नाही असं नाही, कारण आमच्याकडे जेवढं आहे त्यात आम्ही सुखी आणि समाधानी आहोत. आणि म्हणून मी तर म्हणते की इतर असमाधानी लोकांपेक्षा आम्हीच सर्वात जास्त समाधानी आहोत. तेव्हा सत्या आता सर्वांना सांगतो की या घरामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत धूमकेतू घरातील सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे करते. ते फक्त आणि फक्त ती घरासाठी करते. जरा विचार कर की ही धूमकेतू जर एक दिवस नसेल तर तुमचे काय हाल होतील ना, याचा विचार करा. तेव्हा तो आता निरूपाला विचारतो, धूमकेतू जी कामं करते ते तुला सगळे जमेल का करायला? फक्त काम नाही बरं का, जे ऐकायला मिळतात ना टोमणे, ते टोमणे ऐकत ऐकत काम करत करत ही धूमकेतू कसा तरी आपला दिवस ढकलत असते. तर तू या धूमकेतूचे आभार मानायला हवे, कारण तिच्यामुळे तू या घरामध्ये अगदी सुखाने जगू शकतेस, ते सुद्धा अगदी आयुष्य आरामात, आहे की नाही? असं म्हणून सत्य आता निरूपाची चांगलीच खरडपट्टी काढतो. मीराचं महत्त्व या घरात काय आहे हे समजावतो. जर का ती नसती ना तर सगळ्यात अगोदरच तुझी वाट लागली असती. खरं आहे का खोटं सांग बरं, असं तो निरूपाला जाब विचारतो. मग आता आजी म्हणतात, त्यामुळे या घराचे कागद तुझ्याकडे राहणार नाहीत. तेव्हा निरूपा म्हणते, सासूबाई, तुम्हाला या घरचे कागदपत्र माझ्याकडे नाही द्यायचे ना? नका देऊ. अहो, पण या घरावरचं कर्ज कुणी फेडलं? देविकाच्या बाबांनी फेडलं. मग कागदपत्र सुद्धा देविकाकडे द्या ना. मग आता सत्या म्हणतो, अरे बापरे, देविकाकडे? त्या देविकाच्या खोलीमध्ये पंकज सुद्धा राहतो ना, मग ते दोघेही मिळून ही सगळी कागदपत्र केव्हा गायब करून टाकतील कळणार सुद्धा नाही. मग आता देविका तोंडच पाडून उभी राहते. त्यानंतर सत्या म्हणतो, माझा बाप खूप हुशार आहे, कुणाला कळू सुद्धा देणार नाही आणि म्हणून तर ते सर्व कागदपत्र तो धूमकेतूला देतोय. आणि ते घर आहे ना, तसंही या देविकामुळेच गहाण पडलं होतं, कारण या दोघांच्या लग्नासाठी आणि हिच्या पार्लरसाठी, आणि हिने पैसे दिले म्हणून काही उपकार नाही केले आपल्यावर. तेव्हा आजी म्हणतात की बरोबर आहे, सुधाकर रावांना सुद्धा आता लगेचच सत्याचं म्हणणं पटत असतं, म्हणून ते सत्यासमोर काहीही बोलत नाही. त्यानंतर सत्याच म्हणतो, बाप, काहीही झालं तरी अजिबात या तिन्ही भामट्यांकडे ते पेपर द्यायचे नाही आणि या तिघांकडे पेपर देण्याची चूक करू नकोस, नाहीतर ते असं होईल की मांजरासमोर आपण स्वतःच दुधाची वाटी नेऊन ठेवली आहे. त्या तिघांनाही तो अगदी
हलकट मांजराची उपमा देतो। त्यामुळे आता हे तिघेही रागातच सत्याकडे बघतात। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा म्हणते, बाबांनी हे सगळे घरचे पेपर माझ्याकडे दिले आहेत खरे, पण तरीही मला असं वाटतं ना, हे पेपर त्यांनी त्यांच्याकडेच ठेवावेत। मग आता सत्या म्हणतो, धूमकेतू तू या गोष्टीमुळे खुश व्हायला हवं की बापाचा स्वतःपेक्षा विश्वास तुझ्यावर आहे आणि माझा सुद्धा तुझ्यावर खूप म्हणजे खूप विश्वास आहे धूमकेतू। अगं, इतक्या मोठ्या जबाबदारीचं काम आपल्या घरामध्ये तुझ्याकडे दिलं जाते। आता निरूपा ही मीरासमोर एक बादली ठेवते आणि म्हणते, हे बघ, ही माझी आणि यांची कपडे आहे, धुवून टाक। तर आता पंकजची कपडे लगेचच त्या बादलीमध्ये फेकत देविका म्हणते, ही सुद्धा पंकजची कपडे धुवून टाक। तेव्हा पंकजचे कपडे बाजूला काढत मीरा म्हणते, ही मी नाही धुणार, जा। तेव्हा देविका आणि निरूपाला राग येतो आणि दोघीही रागातच मीराकडे बघतात। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।